आपल्या मस्त अशा भरलेल्या कारल्याची रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आज आपण मस्त अशी कारल्याची भाजी करणार आहोत. कारलं कडू होऊ नये यासाठी काय करावं ते पाहूया. चला झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला हे कारले छान असे कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सगळं कारले आपल्याला छान असे चिरून घ्यायचे आहेत. आता हे कारलं मी मस्त असं चिरून घेतलेलं आहे. ते आपल्याला स्वच्छ पाण्याने छान असं धुवून काढायचं आहे. कढई गरम करायला मांडलेली आहे. कारलं उकडून घेण्यासाठी मी इथं चिंच घेतलेली आहे. ही चिंच आपल्याला लागणार आहे. कारलं उकडण्यासाठी मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतते. आता कढईमध्ये जे पाणी घेतलं होतं त्यामध्ये हे स्वच्छ धुवून कारले आपल्याला घेतलेले जे आहेत ते टाकायचे आहेत कढईमध्ये. आपण जी चिंच घेतली होती ती टाकायची आहे. जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे मीठ घालू शकता. अर्धी पळी आपल्याला तेल घालायचे. अर्धा चमचा हळद घालायची आणि याच्यावरती अर्ध झाकण ठेवायचंय म्हणजे आपलं पाणी वरती जाणार नाही. आणि छान असं याला 20-25 मिनिटं छान असं शिजू द्यायचंय कमी गॅसवर. आता आपलं कारलं छान असं शिजून मी या ताटात काढून घेतलेलं आहे. आता त्याला छान अशी कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. इथं मी कढई गरम करायला मांडलेली आहेत. यामध्ये मी 2 पळी तेल घालते. अर्धा चमचा मोहरी टाकते. अर्धा चमचा जिरे टाकते. ते छान तडतड वाजल्यानंतर आता मी लसूण, खोबरं, अद्रक हे अगोदर कुटून ठेवत असते. आता मी संध्याकाळचं करते म्हणजे सकाळीच कुटून ठेवत असते. यामध्ये मी 1 चमचा लसूण, खोबरं, अद्रक टाकते. छान असं मिक्स करून घेते. 1 चमचा घरगुती मसाला. शिजवून घेतलेलं कारलं टाकायचं. छान असं परतून घ्यायचं. अर्धा चमचा मीठ घालू. छान असं परतून घ्यायचं. बारक्या चमच्याने 4 चमचे शेंगदाण्याचं कूट. नंतर यावरती ताट झाकण ठेवायचं आहे. ते छान असं आपल्याला वाफळून द्यायचं आहे. मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूया 10 मिनिटं. तर मस्त असलं आपलं कारलं छान असं शिजून निघलेलं आहे. अशा प्रकारे मस्त असं आपलं भरलेलं कारलं तयार झालेलं आहे. हे थोडंसुद्धा कडू लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. आपल्या मस्त अशा भरलेल्या कारल्याची रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.